गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी तुमच्या पुढे एक महत्त्वाचं लेक्चर घेऊन आलेलो आहे, अँटीजन अँटीबॉडी. ॲक्च्युली अँटीजन सगळ्यांनाच माहिती आहे की अँटीजन हे फॉरेन सबस्टन्सेस असतात जे की आपल्या बॉडीला हार्मफुल इफेक्ट दाखवत असतात. मग अँटीजन काहीही असू शकतं, जसं की पोलन असू शकतं, डस्ट पार्टिकल असू शकतात, जेणेकरून तुमच्या बॉडीला हार्मफुल इफेक्ट मिळतोय. मग या अँटीजनला किल करण्यासाठी आपली बॉडी त्या ठिकाणी अँटीबॉडीज प्रोड्यूस करत असते. त्याच अँटीबॉडीजला मी असं सुद्धा म्हणू शकतो की इम्युनोग्लोबुलिन्स, शॉर्ट मध्ये म्हणायला गेलं तर IG. ओके, हा इम्युनोग्लोबुलिन्स त्या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट प्ले, त्या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. जसं की इम्युनोग्लोबुलिन्स किंवा अँटीबॉडी, दोन्ही नाव एकच आहे. ते त्या ठिकाणी ग्लायकोप्रोटीनेस नेचरचे असतात. ओके, ऍक्च्युली ग्लायकोप्रोटीनेस नेचरचे असल्यामुळे ते काय करतात, तर जो अँटीजन आहे त्या अँटीजनला किल करायचं काम करत असतात. मग हे कोण प्रोड्यूस करतं, तर हे जे तुमची बॉडीमध्ये असणाऱ्या प्लाझ्मा सेल्स आहेत, त्या प्लाझ्मा सेल्स त्या ठिकाणी अँटीबॉडी प्रोड्यूस करायचं काम करतात. ऍक्च्युली बघायला तर 5 त्या ठिकाणी अँटीबॉडीज आहेत. तर खूप महत्त्वाचे काही पॉईंट्स काढलेले आहेत, त्याबद्दल आपण वन बाय वन बघूयात. पहिलं आहे अँटीबॉडी जी तुमची आहे IgA. ही जी काय IgA अँटीबॉडी आहे, हिच्याबद्दलचे 3-4 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. पहिलं तर ही जी काय IgA आहे, अल्फाबेट A नुसार लक्षात ठेवलं मी, की IgA काय करते, तर मॅक्झिमम सिंथेसिस करत असते बॉडीमध्ये पर डे. मॅक्झिमम सिंथेसिस पर डे जी कुठली अँटीबॉडी असेल 5 पैकी, तर ती आहे फर्स्ट ऑफ ऑल पहिली IgA, मॅक्झिमम सिंथेसिस पर डे देणारी. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की IgA आणि IgG अँटीबॉडी जी आहे, आता लिहिताना मी असं लिहिलंय जेणेकरून लक्षात राहावं की IgA आणि IgG आहे, त्याच्यामध्ये जी मिल्क आहे, ओके, मिल्क मध्ये कुठली, तर सांगताना काय सांगायचं, IgA आणि IgG. ऍक्च्युली बघायला तर IgA आहे, पण मिनिमम कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल तर ती असेल IgG. त्याच्यानंतर आहे सिरोम्युसिनस ग्लँड्स. ऍक्च्युली या ज्या काही सिरोम्युसिनस ग्लँड्स आहेत त्या ओरल कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी सिक्रिशन्स प्रोड्यूस करत असतात, जे सिरस फ्लुइड आहे. ऍक्च्युली सिरस ग्लँड्स काय करत असतात, सिरस फ्लुइड्स अल्फा अमायलेज जे आहे हे एन्झाइम सिक्रेट करतं, जेणेकरून काय होतं की पूर्ण जे ओरल कॅव्हिटीमध्ये जे तुम्ही फूड घेणार आहात ते इंगल्फ करण्यासाठी ते मदत करत असतं. मग पूर्ण सलावरी ग्लँड्स आहे, पोर्शन आहे सिरोम्युसिनस ग्लँड्स म्हणून. तर त्या ठिकाणी आपण जर विचारलं तर IgA आणि IgG या अँटीबॉडीज असतात. तर महत्त्वाचे हे 3 पॉईंट्स. पहिला आहे IgA बाबतीतचा, की पहिला म्हणजे की मॅक्झिमम सिंथेसिस पर डे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर IgA आणि IgG बाबतीतचे 2 पॉईंट्स आहेत. मिल्क मध्ये आणि सिरोम्युसिनस ग्लँड्स मध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन दिसून येते. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, तर IgG बाबतीतचं. आता भरपूर वेळेस तुम्हाला कन्फ्युजन होईल की IgG आणि IgM, मग हे कोरिलेट कसं करायचं. तर स्टार्टिंगला खूप महत्त्वाचं व्यवस्थित आहे का, IgG जी आहे तुमची, तर लो सेडिमेंटेशन कोइफिशियंट. लो सेडिमेंटेशनचा अर्थ काय, की सपोज एखादी गोष्ट मी वरून तू टाकली आहे आणि खाली जमिनीवरती पडते, तर त्याचा सेडिमेंट होते किंवा सेटल डाऊन होते, त्याला आपण सेडिमेंटेशन म्हणत असतो. मग याचं सेडिमेंटेशन अँटीबॉडीच्या बाबतीत कसं असेल बॉडीमध्ये बघायला गेलं तर, सगळ्यात जास्त सेडिमेंटेशन रेट कोणाचा आणि लो सेडिमेंटेशन रेट कोणाचा, हे कन्फ्यूज होतं, एक्झाम मध्ये विचारतात. तर लो सेडिमेंटेशन जो कोइफिशियंट आहे तो IgG बाबतीतचा आहे. ओके, त्याच्यानंतर आहे क्रॉसेस द प्लासेंटा. प्लासेंटाला ती इझिली क्रॉस करत असेल तर ती कुठली आहे, IgG ची. मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन, आता काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर लॉंगेस्ट हाफ लाईफ, म्हणजे जे इन्क्रीज आहे ते इथंच आहे, मॅक्झिमम लॉंगेस्ट हाफ लाईफ. त्याच्यानंतर सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स. आता आकड्याच्या बाबतीत जर बघायला गेलो आपण, तर प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स आणि सेकंडरी. आकडा हा 1 आणि 2 असे 2 असतात. ऍक्च्युली बघायला गेलं तर हा सेकंडरी, ओके, हा सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स दाखवतोय. त्याच्यानंतर फॉर द हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनिटिस इन्फ्लामेशन मध्ये पण ही जी काय अँटीबॉडी आहे IgG ची, ती त्या ठिकाणी दिसून येते. तरी काय महत्त्वाचे पॉईंट्स होते IgG बाबतीतचे. पहिलं तर काय, सेडिमेंटेशन रेट खूप कमी आहे, लो सेडिमेंटेशन रेट आहे, प्लासेंटाला क्रॉस करते. सिरियल जायचं वन बाय वन. लो सेडिमेंटेशन रेट, प्लासेंटाला क्रॉस करते, मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन आहे, लॉंगेस्ट हाफ लाईफ आहे, सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स दाखवते, आणि न्यूमोनिटीज जे इन्फ्लामेशन आहे त्याच्यामध्ये हायपर सेन्सिटिव्ह मध्ये IgG जी काही अँटीबॉडी आहे ती येते. त्याच्यानंतर IgM बाबतीतचं, आता यमचा अर्थ असा होतोय की यम म्हणजे मोठा. मोठाचा अर्थ आहे मॉलिक्युलर वेट जास्त असणार, म्हणजे ज्याचं मॉलिक्युलर वेट जास्त, ज्याचं वजन जास्त, त्याचा सेडिमेंटेशन रेट सुद्धा जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं.
ज्याचं मॉलिक्युलर वेट जास्त, त्याचं सेडिमेंटेशन रेट सुद्धा जास्त असतोय. आणि प्रायमरी रिस्पॉन्स जर कोण दाखवत असेल बॉडीमध्ये तर ती आहे IgM. ओके, मग प्रायमरी रिस्पॉन्स दाखवते. प्रायमरी रिस्पॉन्स दाखवते म्हणजे फर्स्टली अपियर इन द लाईफ. फर्स्टली अपियर इन द लाईफ प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स दाखवते. सेडिमेंटेशन रेट जास्त आहे, मॉलिक्युलर वेट पण जास्त आहे. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप अँटीबॉडीज मध्ये पण ती इझिली, येस ऑब्विसली ब्लड मध्ये असणारे प्रायमरी असल्यामुळे. त्याच्यानंतर म्हणतोय रुमॅटॉइड फॅक्टर अगेन्स्ट द IgG. आता ऍक्च्युली रुमॅटिझम काय आहे, ती एक प्रोसेस आहे. ओके, त्याच्यामध्ये काय होतं की आपली बॉडीची ओन इम्युन सिस्टीम आपल्या बॉडीच्या जॉईंट्स वरती किंवा ज्या ठिकाणी तुमचे आपले बोन्स वगैरे आहेत त्याच्यावरती इम्युन सिस्टीम अटॅक करत असते. त्याला आपण रुमॅटिझम असं म्हणतो. ती एक प्रोसेस आहे. मग ऍक्च्युली या रुमॅटिझम मध्ये काय होत आहे की जो अँटीबॉडी IgG आहे ती IgG काय करते, एक फॅक्टर आहे FC. या FC फॅक्टर वरती ही आपली IgM अँटीबॉडी ऍक्टिव्हेट होते, त्याच्यावरती ती प्रक्रिया करते. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर ही जी काय IgM आहे ही IgM रुमॅटॉइड फॅक्टर म्हणून काम करत असते. म्हणजे आपल्या बॉडीच्या ओन इम्युन सिस्टीमला अटॅक जो होतोय इम्युन सिस्टीम वरती तो कमी करायचं काम जर कोण करत असेल तर ती आहे IgM, जिला आपण रुमॅटॉइड फॅक्टर या नावाने सुद्धा ओळखतो. जी की काय करते, IgG जी आहे त्याचा FC चा जो काय फॅक्टर आहे त्या फॅक्टरला काय करायचं काम करते, कमी करायचं काम करते. हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. त्याच्यानंतर बघायला गेलं तर IgE बाबतीत आता IgE मध्ये सांगितलं की हीट लेव्हल. हीट लेव्हल म्हणजे काय, हीटच्या प्रेझेन्स मध्ये आलं तर इझिली किल केलं जातं, त्याला आपण हीट लेव्हल असं म्हणतो. सिंपल आहे. त्याच्यानंतर म्हणलेले मिनिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन. मग कन्फ्युज इथंच होतं की मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन आणि मिनिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन. मग कोरिलेशन साठी मी काय केलेलं आहे की पहिले असं लक्षात ठेवा म्हणलेलं आहे, त्याच्यानंतर असं कोरिलेट करायचं. बरोबर, पहिलं IgG आणि IgM बाबतीत लिहिलं. त्याच्यानंतर काय सांगतोय मी, काही जे पॉईंट्स आहेत जे की मी स्टार मार्क केलेले, ते स्टार मार्क केलेले पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला असं लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं की IgG आणि IgE बाबतीतचं हा जो काय लॉंगेस्ट हाफ लाईफ आहे आणि मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन आहे तेच आपल्याला उलटं लिहायचं, कुठं लिहायचं, इथं लिहायचं. बघा इथं काय सांगितलं, शॉर्टेस्ट हाफ लाईफ आणि मिनिमम सिंथेसिस पर डे. ऍक्च्युली इथं AgG काय होतं ते मॅक्झिमम सिंथेसिस पर डे होतं. हे टॉपचं होतं मॅक्झिमम सिंथेसिस, हे आहे लोचं मिनिमम सिंथेसिस पर डे IgE. शॉर्टेस्ट हाफ लाईफ म्हणतात तर ही आहे IgE ची आणि लॉंगेस्ट हाफ लाईफ म्हणतात तर IgG ची. ओके, त्याच्यानंतर हे दोन पॉईंट्स कव्हर झाले. त्याच्यानंतर मिनिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन आणि मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन हा पण एक महत्त्वाचा पॉईंट होता. मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन आणि मिनिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन. मिनिमम असेल तर E बाबतीत, मॅक्झिमम असेल तर G बाबतीत सिरम कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर काय म्हणतोय हे दोन पॉईंट्स, इट मेडिएटिंग द ट्राउझिट्स क्वेश्चनर रिॲक्शन. ट्राउझिट्स क्वेश्चनर रिॲक्शन म्हणजे काय की जे अटॉपिक पासून टॉपिक पर्यंत जाणार आहे इन्फ्लामेशन. म्हणजे काय, सपोज इंजेक्शन दिलेलं आहे, इंजेक्शन त्या पर्टिक्युलर बॉडीच्या साईड वरती दिलेलं आहे. इथून काय होतं की सपोज इन्फ्लामेशन झालं, पेन झालं, स्वेलिंग झालं तर अशा ठिकाणी जी रिॲक्शन घडते त्याला आपण म्हणूया ट्राउझिट्स क्वेश्चनर रिॲक्शन. या रिॲक्शनच्या ठिकाणी IgE जी अँटीबॉडी आहे ती फर्स्टली अपेअर. नेक्स्ट पॉईंट आहे होमोसायटोट्रॉपिझम. होमोचा अर्थ होते सिमिलर किंवा सेम स्पेसिस मध्ये असणारे, सायटोचा अर्थ होते सेल, आणि त्याच्यानंतर ट्रोपिझम म्हणजे ही एक प्रोसेस आहे ज्या ठिकाणी काय होते की तुमची अँटीबॉडी आणि बॉडीची जी काही सेल आहे त्या सेलमध्ये ज्या बॉडीमध्ये ही अँटीबॉडी तयार झालेली आहे ओन बॉडीमध्ये, सेम बॉडीमध्ये, ओके, त्याच सेल सोबत ती बाइंड केलेली असेल आणि त्या ठिकाणी जी प्रोसेस घडून येते तिला म्हणलेलं आहे होमोसायटोट्रोपिझम. होमोसायटोट्रोपिझम इज अ प्रोसेस विच इज सीन इन IgE अँटीबॉडी. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता. होमो मीन्स सिमिलर स्पेसिस मध्ये की बॉडीमध्येच त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेली एक अँटीबॉडी आहे तीच त्या ठिकाणी सेल सोबत बाइंड होत असेल तर त्या प्रोसेसला म्हणलेलं आहे होमोसायटोट्रोपिझम इज सीन इन द अँटीबॉडी IgE. ओके, तर हे काय महत्त्वाचे पॉईंट्स होते. डबल एकदा व्यवस्थित आपण रिकॉल करूयात. काय सांगतोय मी तर अँटीजन आहे त्या अँटीजनला किल करण्यासाठी अँटीबॉडी लागते. त्या अँटीबॉडीजलाच मी इम्युनोग्लोब्युलिन्स असं म्हणतोय. ओके, तर ती जी काही इम्युनोग्लोब्युलिन्स किंवा अँटीबॉडी आहे ती तुमच्या प्लाझ्मा सेल पासून ऑब्टेन केली गेली किंवा प्रोड्यूस केली गेली. ती ग्लायकोप्रोटीनस नेचरची असल्या कारणानं तिच्यामध्ये 5 आहेत जनरली बघायला गेलं तर अँटीबॉडीज. पहिली आहे IgA मॅक्झिमम सिंथेसिस पर डे. मिल्क आणि सिरोम्युसिनस ग्लॅन्ड्स मध्ये
IgG आणि IgA त्या ठिकाणी दिसते. IgA IgG मिल्क, IgA IgG सिरम म्युसिनस ग्लॅन्स. ठीक आहे, हा पण पॉईंट झाला. त्याच्यानंतर असं द्यायचं आपल्याला IgG बाबतीतचं लो सेडिमेंटेशन कोएफिशियंट. ठीक आहे, मग याचा कसा असणार आहे, हाय सेडिमेंटेशन कोएफिशियंट. सेडिमेंटेशन कोएफिशियंट खूप महत्वाचा आहे, हा पॉईंट खूप महत्वाचा स्टार्टिंग सगळ्यात. त्याच्यानंतर प्रोसेस द प्लाझेंटा, मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन, लॉंगेस्ट हाफ लाईफ. ओके, सेकंडरी इम्यून रिस्पॉन्स, हायपरसेन्सिटिव्हिटी ऑफ निमोनिटीज. हे पॉईंट्स इकडं तेच पॉईंट्स, वेगळं काही नाही. पण हा सेडिमेंटेशनचा जो काही पॉईंट होता, हा सेडिमेंटेशनचा पॉईंट खूप महत्वाचा आहे. हा आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक, असं. त्याच्यानंतर काय सांगतोय मी आता, सिरियली असं वरून जर बघायला गेला तर काय दिसते, IgG आणि इकडं IgE दिसते. इथं कुठले कुठले पॉईंट्स आहेत, शॉर्टेस्ट हाफ लाईफ, मिनिमम सिंथेसिस वरती मॅक्झिमम सिंथेसिस. हा शेवटचा पॉईंट होता, हा पण क्लिअर झाला. त्याच्यानंतर शॉर्टेस्ट हाफ लाईफ पण आहे, मिनिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन, इथं मॅक्झिमम सिरम कॉन्सन्ट्रेशन आहे, लॉंगेस्ट हाफ लाईफ. हे दोन पॉईंट असे क्लिअर झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, प्रॉडनेट्स-कुशनर रिॲक्शन मिडिएटिंग कोण करते, तर IgE सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर काय म्हणलं, होमोसायटोट्रॉपिझम सांगितलं, ही पण एक प्रोसेस आहे की कोण त्या ठिकाणी कुठल्या अँटीबॉडीज मध्ये दिसते, तर IgE अँटीबॉडीज मध्ये दिसते. ते ऍक्च्युली खूप महत्त्वाचे पॉईंट्स काय होते ते सांगण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. थँक्यू सो मच.